चला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू. बघा त्या दिवशी काही कामं राहिले होते माझे घर सजवण्याचे, दाखवायचे. व्हिडिओ काढले, मेहनत लागते, तर म्हटलं चला आता राहिलेले व्हिडिओसुद्धा दाखवून देऊया. बघा एखाद्या झाडाचे असे थोड्याशा फांद्या तोडूनसुद्धा आपण पॉटमध्ये ठेवल्यानं खूप सुंदर दिसतात. नंतर ह्याच मी लावून देणार आहे जमिनीमध्ये, म्हणजे झाडाची कटाईसुद्धा झाली. आणि जेट प्लांट बघा बऱ्याच दिवसापासून प्लांट हे घरात राहते छान, थोडं ऑक्सिजन मिळाला तर खूपच छान राहते. आणि दारासमोर थोडीशी जागा असेल ना, थोड्या कुंड्या किंवा असे झाडं लावले खूप प्रसन्न वाटते. कारण पक्ष्यांचा आवाज आणि माझ्याशी इथं थोडंफार काम केलं की माझं मन तर मात्र प्रसन्नच होते. थोड्या थोड्या गोष्टी राहतात पण आनंदासाठी भरपूर असतात. आणि आता दुपारची वेळ होती, चहा घेतला आणि आम्हाला करायचे होते पापड. आणि इथं बघा भाज्या पण आणल्या होत्या, बुधवारचं होतं मुळे सगळं काम आपल्याला बघूनच करावं लागते, भाज्या पण लागतात. आणि मला कोथिंबीरचे पापड करायचे होते म्हणून मी भाजी घ्यायला गेली. आज कैरी पण मिळाली, तर मी एखादी काय होईना नवीन निघाली की आणते, कारण सर्वांनाच नवीन निघालं ना खावं वाटत असते आणि जेवणाची चव तर वाढते. भरपूर भाज्या आणल्या होत्या. आता ह्या भाज्या निवडू, दुपारनंतरचं हे काम सुरू आहे. सकाळी तर पापड आम्ही 3 दिवस केले. 2 दिवस काय केलं, फक्त उडदाच्या डाळीचे पापड केले आणि तिसऱ्या दिवशी थोडी कोथिंबीर टाकली उरलेल्या पिठामध्ये. आणि दरवर्षी करत असते मी, ते तळून छान लागतात ते पापड. आणि मग नंतर पापड केले. आम्ही 3 दिवस याच्यासाठी केले की एकदम आपण कामं काढतो उन्हाळी, मग आपल्याला त्रास होते, म्हणून थोडे थोडे जर केले ना आपल्याला जास्त त्रास होणार नाही. आणि घरातली कामं असतात ना त्याच्यासोबत, त्याच्यामुळं म्हटलं थोडं थोडं करूया, म्हणजे आपल्या कामाचा उत्साह कायम राहीन टिकून. आणि सकाळी थोडं स्वयंपाकाचं आवरून घेतलं ना, म्हणजे पोळ्या जरी करून ठेवल्या ना, तूप लावून ठेवून द्यायची मी, म्हणजे नरम राहायच्या. पूजा पण झालेली होती, मग फक्त भाजी नंतर करायची पापड संपल्यावर. आणि 2 वाजेपर्यंत आमचे पापड एक दिवस फक्त जास्त पुरले, दुसऱ्या दिवशी तर खूपच लवकर झालेले आहे. थोडासा उंडा उरला होता ना, दोघी आम्ही लाटायला बसलो होतो. आणि आता पापडाचीच तयारी करतो. घर पहिले झाडून झुडून झटकून घेते आणि पुसते मी आता नंतर, कारण पीठ वगैरे सांडते ना, मग परत काम वाढायचं माझं. आणि आई आता आम्हाला बसण्यासाठी टाकत होते चटई. आणि मी बघा आता ह्या कोथिंबीरचाच उंडा आहे. आज हा घरीच भिजवला आणि थोडासा नरमसा, म्हणजे जास्त घट्ट नव्हता भिजवला. पहिल्या दिवशी आम्ही घट्ट भिजवला, मग इथे चक्कीवरून तो काढून मिळते, अशा लाट्याच्या लाट्याच पडतात त्या, त्याला तेल लावून फक्त गोळे करायचे असते. पण आज घरीच भिजवायचा होता. कोथिंबीर काल धुवून सुकून ठेवली होती मी, रात्रीच चिरून ठेवली होती. सकाळी उठल्या उठल्या पहिले हा उंडा जर भिजून ठेवला ना, म्हटलं लवकर काम होईल. आणि उन्हाळी कामं आहे ना, जेवढ्या लवकर उठून केल्या ना सकाळी, तेवढंच उत्साह राहते. ऊन झाली ना, मग आपल्याला काय होते, घरातले पण कामं राहतात आणि ते पण कामं राहतात. आणि पहिले स्वयंपाकाची तयारी केली ना, तर आपण असं हलकं राहतो जरा काम करताना, की नाही आता एवढं की काम नाही आहे, तर रिलॅक्स होऊन काम करतो. नाही तर अर्धमन याच्यात अर्धमन त्याच्यात. आणि आता सुरुवात करूया म्हटलं, जे आपल्या घरी खातात तेच आता करणार आहे आम्ही दोघी. पहिले मी उंडे करते, आई मला करून देतात असे छोटे, आणि नंतर मी थोडे मोठे मोठे लाटून घेत असते अशा पद्धतीने. आणि दुसऱ्या दिवशी परत आमचं तेच काम सुरू आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की